बघा, चिकूला जेव्हा तुम्ही गुटी कलम करता, ही साधी आणि सोपी मेथड आहे, सगळे करू शकता आणि एकदा तरी करा. आणि तेच कधी करा, उद्या जूनच्या पहिल्या आठवड्यात करा. लक्षात आलं का? काय करायचं, पहिल्यांदा कुठली फांदी निवडायची आणि हात भरून फांदी निवडायची, त्याच्या पलीकडे नाही. या हात 18 इंचाच्या वरती फांदी निवडायची नाही. आता ही समजा एवढी निवडली तर थोडीशी साफ करा, बाजूला जर अडचण करत असेल तर काढून टाका. काय हे बघा, तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून काढलं. आता हे जे आहे ना, याला पहिल्यांदा काप घ्यायचा, तो सरळ घ्यायचा असं गोल. आलं लक्षात? काय आता बघा, 1, 2 आणि 2.5 म्हणजे एवढा, याच्या पलीकडे दुसरा काप नाही. 2.5 सेंटीमीटरचा हा दुसरा काप आहे बघा. तुम्हाला हे 2.5 सेंटीमीटर जवळजवळ अंदाजे. 2.5 शक्यतो 3 करू नका, 3.5 केलं तर मारणार. लक्षात आलं का? आणि त्याला उभं फाडायचं काय, आणि मग ही साल वेगळी करायची. झालं, पहिला मेन काम झालं ही साल काढणे. आता ह्याला तुमचा हात लागू दे, काय लागू दे, फक्त शक्यतो जास्त घासू नका. इथं कॅमियन उपटी आहेत. आता ते कॅमियन उपटी कशाची दाखवतो, हे बघा, हे दोरे येतात ना, ते मधला लेअर आहे तो, आणि हे दोरे असतात ते तोडले तरी इथं काय फरक पडत नाही. पण चिकूला शक्यतो तोडू नका. तोडले जर की नाही तर पटकन न्यायचं तर अन्न घटक इकडे मिळायचंच बंद होणार, लगेच सुकणार ही फांदी. लक्षात आलं का? त्यामुळे काप घ्यायचा आणि हाताने साल काढायची. आलं लक्षात? का इझी येते. ही पहिली मेथड इथं संपली. आता आपल्याला माहित आहे इकडून अन्न घटक इथं जाणार आणि इथं गाठ तयार होणार. मग रूटिंग हार्मोन जे आहे ते इथं लावायचं आहे. घे बाटली. आता हे जेव्हा काय करणार तेव्हा लागतं किती, एकदम कमी लागतंय. त्यामुळे ही एवढीशी पावडर ही खूप जाईल, एवढीच नको, याच्यापेक्षा कमी. ते तुम्ही हे डायल्यूट करा पाण्यामध्ये आणि पाणी ब्रशाने लावा तरी पण चालतंय. मग त्यामुळे तुम्ही एवढी खूप झाली, एवढी हे तुम्ही वरच्या बाजूला जराशी, या बाजूला जराशी आणि या बाजूला लावून द्या. स्वस्त आणि मस्त काय माहितीये, गांडूळ खत. हे गांडूळ खत आहे जर काय, त्याच्यापेक्षा तुम्हाला जर वाटत असेल की नाही तर तुम्ही गोंडपाट वापरू शकता. पण गोंडपाट कधी वापरायचं, जर कंटिन्यू पाऊस असेल तर. पाऊस जर सुकलं तर गोंडपाट सुकणार. कधी कधी गोंडपाट वापरा आणि त्याच्यावर प्लास्टिक बांधा, मग काय प्रश्न नाही. ते असंही करू शकता. लक्षात काय? आता हे रुटिंग हार्मोनच्या जे तुम्ही करताय हे गांडूळ खत आहे. लक्षात काय? याच्यामध्ये जर कोकोपीट घातलं तर आणखी चांगलं. पण हे नुसतं लावलं चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात काय? सुंदरपैकी गांडूळ खत आहे. तुमच्याकडे जी मेथड, जे गरज आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते हवं. फक्त काय, चोपण आणि सुकी माती वापरू नका, म्हणजे जे झटकन सुकते अशी नको. ज्याच्यात पाणी धरून ठेवणारा कुठलाही घटक घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटत असेल तर हे दोन्ही असं मिक्स करू शकताय. दाखवतो, एक पट्टा घे, काय करायचं, द्यायचं याच्यात गांडूळ खत. हाही प्रकार तुमचा चांगला. सर कोणताही कंपोस्ट वापरला तर चालेल? हा, कंपोस्ट कुठलं चालेल, पण सांगतो तुम्हाला, जे वापरणार ना त्याच्यात कार्बन डायऑक्साइड मोठं टाका. हा, नाहीतर मग फंगल ऑर्डर हे मारणार. आता हा अटॅक ते बघा. आता ही मेथड सुद्धा चांगली का, ह्याच्यात आपण शेणखत घेतलं आणि हे घेतलंय बघा, हे असं मध्ये घाला आणि हे पूर्ण गुंडाळा. हा, आता दोरीने सुतळीने माझी बस होतं. ही बघा, कुठला तरी तुकडा दे, एक मोठा असेल तर मोठा दे, मग उद्या. आता बघा, हे इथं तुम्हाला बांधायचं आहे. ओके, आता जर सुतळ तुम्ही बांधत असाल तर इथं फक्त जरा एवढं घट्ट बांधायचं काय, बस. आणि हे वरून हे घ्यायचं आणि इथं बांधायचं. आता हे जरा मोठा पट्टा झालाय तो जरा कमी करा पाहिजे तर काय, एवढं बांधा. आता हे सगळं झाल्यानंतर काय, तुम्हाला वाटलं की आपल्याकडे पाऊस कमी असतो किंवा पावसाची अडचण असते काय, मग तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावर परत प्लास्टिक बांधू शकता जर पाहिजे असेल तर. का तर प्लास्टिक पाडलं की मुळं दिसणार. पण जर समजा 3 ते 5 दिवस हे ड्राय राहिलं तर मुळं परत तिथं वाढायची असतात ना, ते थांबणार. तिथलं इथं मॉइश्चर मेंटेन पाहिजे. काय, गांडूळ खत घातलं तर 4-5 दिवस तुम्ही नाही, ऊन लागलं तरी चालतं. पण 5-6 दिवसाच्या वरती जर ऊन असेल तर मग मात्र तुम्हाला ह्याला प्लास्टिक बांधावं लागणार. हे प्लास्टिक आहे ना, ते नुसतं वरती टाकायचं आणि इकडे आणि इथं बांधावं असे 2 ठिकाणी. म्हणजे काय होणार, याच्यामध्ये मॉइश्चर आपोआप मेंटेन होणार. इथे एकदा बांधा, इथं बांधा. लक्षात आलं का? किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही सरळ बेस्ट वे, सरळ गांडूळ खत घ्या, त्या प्लास्टिक मध्ये घाला आणि दुसरं प्लास्टिक सहित बांधा. ते चांगू शकतो, काही अडचण नाही. आपला मेन उद्देश काय, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये इथं अन्न तयार होणार. हे अन्न तयार होणार आणि अन्न तयार झाल्यानंतर ते मुळापर्यंत जाणार. कॉमन आहे. म्हणजे झाडाचं कसं आहे माहिती आहे, हे पांदा आहे ना, ही हे चूल आहे. लक्षात का, हे वहन करतोय. आणि त्याचा नवरा जो आहे ना, ती मुळं आहेत. मग ते कमावतं नवरा आहे, बरोबर ना. ते अन्न कमवणार,
ते याच्यामार्फत वहन होणार, इथं शिजवलं जाणार आणि शिजलं की मग पान, फूल, खोड, पान जे काय असेल ते सगळ्यांना पाठवणार. एक सायकल आहे, बरोबर ना. मग इथं अन्न तयार केलं, इथं येऊन ती गाठ तयार झाली. गाठ झाल्यानंतर इथं ओलावा मिळाला. ओलावा मिळाला की तिथून मुळं फुटायला सुरुवात होणार. मुळं फुटली की ती बाहेर येणार आणि ते आपल्याला दिसणार. आणि मग आपल्याला दिसलं की मग याच्यावर 1 इंच ठेवून कापायचं. आता मुलं जर 1 इंच आली तर मग तो 1.5 इंच ठेवून कापा. 3 टप्प्यात, चिकूमध्ये 3 टप्प्यात कापायचं, पेरूला 2 टप्प्यात कापायचं, लिंबूला 2 टप्प्यात कापायचं, पण साखर जामला 1 टप्प्यात कापू शकता. प्रत्येकाला पाठीपुढे थोडीशी हे दिलेली आहे. बघा, इथंपर्यंत कोणाला शंका आहे का? शंका एक